पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल घटनेच्या 30 दिवसांच्या आत सादर केला जाणार आहे। नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे। 4 फेब्रुवारीपासून विमान कंपनीचं ऑडिट सुरू झालेलं आहे, तर दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर मधील माहिती ही यशस्वीपणे रिकव्हर करण्यात आल्याचंही कळतंय। आणि याविषयी अधिक प्रतिक्रियेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। रुपाली ताई, 30 दिवसांच्या आत हा अहवाल आता समोर येणार आहे, आपली प्रतिक्रिया? यामध्ये आता जे सांगतायत त्यांनी मग ज्या दिवशी घटना झाली त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी समोर येऊन सांगणं गरजेचं होतं की बाबा याच्या ही जी घटना झालेली आहे त्याचा तपास सुरू आहे आणि या तपासाचा जो काही अहवाल असेल तो तुम्हाला 30 दिवसामध्ये देईल। एवढ्या सगळ्या म्हणजे अक्षरशः उपमुख्यमंत्री अजितदादांच्या चौकशीच्या मागण्या झाल्यानंतर इतर एजन्सी लावल्यानंतर त्यातलं सत्य का बाहेर येत नाही हे प्रश्न विचारल्यानंतर जर सांगत असतील तर मला वाटतं उशिरा आलेलं हे शानपण आहे आणि हे अत्यंत त्या यंत्रणेचं हे अपयश आहे। माननीय अजितदादांची ही घटना 28 जानेवारीला झाल्यानंतर तातडीने ही घटना कशी झाली, काय आहे हे सगळं वृत्तांत किंवा हा जो आता त्यांनी पुढे येऊन सांगितलं की बाबा घटनेच्या दिवसापासून 30 दिवसामध्ये आम्ही अहवाल मांडू, हे तेव्हाच सांगायचं होतं। हे उशिरा आलेलं शहाणपण आहे आणि आमची विनंती एजन्सीला, ठीक आहे तुम्हाला उशिरा आलेलं शहाणपण असेल, एक वृत्तांत आणि पारदर्शक चौकशी ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमच्या समोर आली पाहिजे, तर आम्हाला तिथं ठरवता येईल हा घात आहे का अपघात आहे। आणि पुराव्यानिशी सांगतोय आम्ही, कुठली तरी एजन्सी येतेय आणि काहीतरी बोलतीये आणि त्याच्यावर सांगते, त्याच्यावर कोणाचाही आमचा विश्वास राहणार नाही। आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जो कोणी विनाकारण ट्रोल करतोय, जो की आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या वरिष्ठांना नेत्यांना माहित नाही, पण जे खालचे कार्यकर्ते आणि तिसरी जी फळी आहेत त्यांनी कृपया आमच्या अजितदादांच्या या घटनेचं आम्ही करतोय धरतोय किंवा काय जे सोशल मीडियावर लोक बोलतायत मग ती भाजपची आहेत का नाही मी सांगू शकत नाही, पण असेल तर वरिष्ठ तिथल्या भाजपच्या नेत्यांनी त्यांना खाली इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे की अजितदादांच्या या घटनेबद्दल तुम्ही चुकीचं कुठलेही वक्तव्य करू नका। काय होतं, एक तर महाराष्ट्रातली काय ट्रोल केलं जात आहे, काय ट्रोल केलं जात आहे नाही, ज्या पद्धतीने की बाबा चाललाय तपास करतोय ना, हे झालं म्हणजे जे काही आहे त्याच्याशी मी निश्चित संबंध नसेल। आपण आपली भावना व्यक्त करताय, ती संबंधितांपर्यंत पोहोचेल आणि तशी कार्यवाही होईल आपण अपेक्षा करूया। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबतची माहिती दिलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल हा आता लवकरच सादर होणार आहे। प्राथमिक अहवाल हा पुढच्या 30 दिवसांमध्ये सादर होईल अशा स्वरूपाची माहिती। तर 4 फेब्रुवारीपासूनच या कंपनीचं ऑडिट सुरू झालेलं आहे अशी माहिती पुढे आलेली आहे। 3 या महत्त्वाच्या घडामोडी, रोहित पवारांकडनं अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे, त्यासाठी त्यांनी 2 ते 3 पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत। जय पवारांकडनं अगदी कालच या अपघातावरती संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या थेट कुटुंबातल्या सदस्याकडनं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं संशय उपस्थित केला गेला आहे, त्यालाही विशेष महत्त्व आहे। तर दुसरीकडे आज जी ताजी बातमी आपल्यापर्यंत त्यानुसार अपघाताचा हा अहवाल 30 दिवसांमध्ये सादर होईल असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं आता स्पष्ट केलेलं आहे। तर योग्य वेळी अंतिम अहवाल सादर केला जाईल। फ्लाइट रेकॉर्डर मधील माहिती दिल्लीमध्ये यशस्वीरित्या डाउनलोड झालेली आहे। वाहतूक मंत्रालयाने हे सगळं सांगितलंय। उच्च तापमानामुळे VCRचं नुकसान झालं, मॅन्युफॅक्चरर कंपनीकडनं तांत्रिक सहाय्य मागितल्याचंही सांगण्यात आलंय। तर तांत्रिक आणि पुराव्यांच्या आधारावरती तपास सुरू असल्याची विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती। विमानाचं कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्तीच्या नोंदणीची तपासणी होतीये। तर घटनेच्या 30 दिवसांच्या आत हा प्राथमिक अहवाल आता जाहीर केला जाईल असं विमान वाहतूक मंत्रालयानं स्पष्ट केलंय।